मुंब्रा निवासस्थानकादरम्यान असलेलं वळण जीवघेणं असल्याची तक्रार करूनही रेल्वेने दुर्लक्ष केल्याचं उघड. धोकादायक वळणाची बाब 20 फेब्रुवारीलाच लक्षात आणून दिली होती. रेल्वेचा ढिम्म कारभारच सोमवारी 4 निरपराध प्रवाशांच्या जीवावर बेतला. सामनातनं परखड मत. लोकल प्रवाशांना वाऱ्यावर सोडून नियंत्रणाबाहेर गेलेल्या गर्दीच्या नावाने बोंब मारत हात झटकायचे हेच रेल्वे प्रशासनाचं धोरण. सामनातनं ताशेरे. रेल्वे स्थानकावरती गर्दी होऊ नये यासाठी कार्यालयांच्या वेळेत बदल करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू आणि भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचाही सरकारचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मद्यावरचं उत्पादन शुल्क वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी मद्य उत्पादन शुल्कात वाढ. दारू महाग करून तेच पैसे लाडक्या बहिणींना द्यायचे का? शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आक्रमक सवाल. तर कर्जमाफी न झाल्यास मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही, तुपकरांचा इशारा. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सरकार आणणार नवं धोरण. गणेशोत्सव मंडळांना उंच पीओपी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करता येणार, सूत्रांची माहिती. ठाण्यामध्ये लागले ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर्स. तसंच मंत्री नितेश राणेंनी केलेल्या बाप या वक्तव्यावरनं देवेंद्र फडणवीस माझे बाप नाहीत असाही बॅनरवरती उल्लेख. ठाकरे सेनेच्या डोंबिवली पश्चिमेकडच्या शाखेला मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी भेट दिली आणि या भेटीमुळे डोंबिवलीमध्ये ठाकरे सेना आणि मनसे पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर. अकोल्यातील 3000 कोटींच्या विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार. यावेळी क्रिकेट क्लब मैदानावरती फडणवीस यांची जाहीर सभा होणार. राज्य शासनाचे महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश. सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेत 227 प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच घेण्याच्या हालचालीही सुरू. 2014 पासून आपला एनडीएमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न होता. राष्ट्रवादी मेळाव्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती करू, पटेलांचे स्वबळाचे संकेत. मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजपासून नव्यानं सुनावणी. विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश पाहता सर्वोच्च न्यायालयाकडनं प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश. मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी आज ऑनलाईन पाहता येणार. थेट प्रक्षेपणासाठी तांत्रिक व्यवस्था प्रगतीपथावरती. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाची माहिती. बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस. बच्चू कडू यांची प्रकृती खालावली. संतप्त कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलन सुरूच. अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी आज अनेक नेते उपस्थित राहणार. मनोज जरांगे, रोहित पवार, नितीन देशमुख, निलेश लंके, महादेव जानकर यांच्यासह इतर नेते उपस्थित राहून आंदोलनाला अधिक बळ देणार. बच्चू कडू यांना शरद पवारांचा फोन. बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस. आज रोहित पवार कडूंना पाठिंब्यासाठी उपोषणस्थळी भेट देणार अशी माहिती. मनोज जरांगे यांनी दिला बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा. अमरावतीच्या मोझरीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू. बच्चू कडूंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज चांदूर बाजारामध्ये कडकडीत बंद. कडूंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून चांदूर बाजार बंद करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. ठाकरेंच्या शिवसेनेत हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर भाजपात प्रवेश करण्याची चर्चा. मात्र बडगुजर यांना भाजप आमदार सीमा हिरेंचा विरोध कायम. हिरेंनी फडणवीसांची भेट घेत बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. तुळजापुरात तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फुटी शिल्प उभारलं जाणार. तुळजाभवानी मंदिराचे विश्वस्त आमदार राणा जगजित सिंग पाटलांची माहिती. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश. मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. जून महिनाअखेरीस विविध नोडमधील 22,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा सिडकोचा निर्णय. आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुंबई मेट्रोला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1,169 कोटी रुपये द्या. या उच्च न्यायालयाचे एमएमआरडीएला निर्देश. रक्कम 15 जुलैपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करण्याच्याही सूचना.
मुंबईतल्या कर्नाक पुलाच्या लोकार्पणाचा आजचा मुहूर्त चुकला. पूल खुला होण्यासाठी आणखी 8 दिवस लागणार. पुलावरील महत्त्वाच्या रंगकामामध्ये पावसाचा अडथळा. ठाण्यातल्या मुल्लाबाग इथल्या रहिवाशांना मोठा दिलासा. ठाणे बोरिवली मार्गावरील बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा 10% आणि येत्या 2 दिवसात राखीव साठ्यातनं मुंबईची तहान भागवण्याचा पालिकेचा निर्णय. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 89 नवे रुग्ण. कोरोना रुग्णांची संख्या 615 वरती तर रुग्णांचा बरा होण्याचा दरही 60.2%. नवी मुंबई महापालिकेची नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधा सेवेत. या सुविधेमुळे नागरिकांना एका संदेशावरती मालमत्ता कर आणि पाणी देयकाची माहिती आणि भरणा करता येईल. फाल्कन 9 या लॉन्च व्हेकलमध्ये तांत्रिक बिघाड, त्यामुळे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांची मोहीम लांबणीवर. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी 30 जूनपर्यंत सुरू. पाऊस लांबल्यामुळे जंगल सफारीसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळाला. गोंदियातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुरगानथम एम यांचीही बीडला बदली, तर गोंदियाच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनू PM यांची नियुक्ती. मुलांचे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश करण्याचं मंत्री दादा भुसेंचं पालकांना आवाहन. UPSC MPSCचे 50%हून अधिक यशस्वी उमेदवार हे शासकीय शाळेतलेच. भुसेंचं वक्तव्य. पुण्यातल्या दौंडमध्ये गटाराचं चेंबर तुटल्यामुळे घाणीचं साम्राज्य. नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेचं गटाराच्या पाण्यात बसून आंदोलन. नाशिकच्या ताराबाद भागामध्ये जॅकच्या मदतीने उचलली दुमजली इमारत. एका बाजूला झुकलेली इमारत जॅकच्या मदतीने सरळ करण्याचे प्रयत्न. बीम तुटल्यामुळे एका बाजूला झुकली होती इमारत. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये गळफास घ्यायचं रील बनवताना खरोखरच गळफास बसल्याची घटना. प्रकाश बुडा या तरुणाची प्रकृती गंभीर. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओमकार हजारेंची विषप्राशन करून आत्महत्या. आत्महत्येचं नेमकं कारण अजून अस्पष्ट. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त. पुण्याच्या इंदापुरातून बेपत्ता हवालदार विष्णू केमदारणे यांना शोधण्यासाठी पोलीस पथक तयार. चिठ्ठीद्वारे केलेल्या आरोपांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी होणार. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांची माहिती. कोल्हापुरामध्ये मद्यधुंद कार चालकाचा महाद्वार रोडवरती थरार. महिलांसह दुचाकींनाही धडक. सुदैवाने जीवितहानी टळली. संतप्त जवानाने चालकाला बेदम मारहाण केली. बीडमध्ये लग्नाळू मुलांना लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी सक्रिय. आठवडाभरामध्ये 2 टोळ्यांमधील 7 जणांना अटक. खात्री करूनच लग्न जुळवावं. बीड पोलिसांचं आवाहन. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पोकरा योजनेतनं कृषी सहाय्यकाने ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार. कृषी सहाय्यकाने परस्पर शेतकरी गट तयार करून अनुदान लाटलं. कल्याण डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या पेडलरवरती कारवाई. चिकनघर परिसरामध्ये संशयास्पद रिक्षा आढळल्यावरती पोलिसांकडून पाठलाग करून 2 आरोपींना अटक. ऐरोली रेल्वे स्टेशनजवळ चायनीज फूड गाडीतील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट. स्फोटात गाडीला आग लागून गाडी जळून खाक. देवळी तालुक्यामध्ये दिघीबोपापूर रस्त्यावरती असलेल्या शेतामध्ये शेतजमिनीच्या वादातनं सख्या भावाची हत्या. शेतजमिनीच्या वादातून धारधार शस्त्राने वार करत हत्या. मोटरसायकल चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या 5 जणांच्या टोळीला परभणी पोलिसांकडून अटक. कारवाईमध्ये 10 चोरीच्या मोटरसायकल्स तसंच 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. पांढरकवडा तालुक्यातील वृंदावन टाकळी इथल्या आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळूनही पेरणीस अडथळा. वन विभागाचे वनरक्षक धमकी देत पेरणीला अडथळा आणत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नागपूर शहरातल्या अनेक भागांमध्ये आज 5 तास लोड शेडिंग करण्याचा निर्णय. मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी लोड शेडिंगचा निर्णय. भंडाऱ्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक घरांचं नुकसान. घरावरील छत उडल्यामुळे घरातल्या जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान. भंडारा जिल्ह्यामध्ये ताशी 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी झाडांची पडझड. हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कळमनुरी, वसमत आणि औंढा नागनाथ भागामध्ये जोरदार पावसासह वाऱ्याचा फटका. गोठ्यांचे पत्रही उडून गेले. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद आणि दिग्रस तालुक्यात वादळाचा मोठा फटका. माजी आमदार निलय नाईक यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरातील पावसामुळे केळी पिकाचं प्रचंड नुकसान. श्रेयस फुके या शेतकऱ्याची 5 एकर केळीचं पीक जमीनदोस्त. कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या घाटंजी तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा. अंगावरती झाड कोसळून जाम इथे शेतकऱ्याचा मृत्यू. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकीत नक्की काय चर्चा होणार याकडे लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी परदेशात गेलेल्या खासदारांची भेट. आपल्या शासकीय निवासस्थानी खासदारांशी चर्चा केली आणि अनुभव जाणून घेतले. दिल्लीतल्या खासगी शाळांची मनमानी थांबवली जाणार. रेखा यांच्या मंत्रिमंडळाकडनं फी नियमन विधेयक मंजूर. पालकांनी केली होती मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. दिल्लीतल्या द्वारका परिसरात एका इमारतीला भीषण आग. जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये वडिलांनी 2 मुलांसोबत 7व्या मजल्यावरनं उडी मारल्यामुळे तिघांचाही मृत्यू. दिल्लीचं तापमान आज 45 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता. हवामान खात्याकडनं उष्णतेच्या लाटेचा इशारा. सोनम रघुवंशींच्या आईला तिचे राजसोबत असलेल्या संबंधांबद्दल माहिती होती. राजा रघुवंशींचा भाऊ विपिन यांचा आरोप, तर राज सोनमला मारत होता. राज कुटुंबियांचं उत्तर. राजा रघुवंशींच्या हत्याकांड प्रकरणी मेघालय पोलीस सोनमला घेऊन शिलाँगला क्राईम सीन रिक्रिएट केला जाण्याची शक्यता. सोनम रघुवंशी आणि राजाचा हवाला व्यवसायात सहभाग असल्याचा संशय. राजच्या फोनवरती कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहारही सापडले. पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरण. आरोपी युट्यूबवर ज्योती मल्होत्राच्या जामीन अर्जावरती हिसार न्यायालयामध्ये आज सुनावणी. लॉस एंजलिसमधल्या डाऊनटाऊन ऍपल स्टोअरवरती दरोडा. आयसीईच्या विरोधातील निषेधात लुटारूंचा स्टोअरवरती हल्ला. ऑस्ट्रेलियाच्या ग्रास शहरातील हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 11 जणांचा मृत्यू, 28 जण जखमी. हल्लेखोराने आत्महत्या केल्याचा संशय. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आजपासून. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघात लढत होणार. हा सामना लॉर्ड्सला खेळवला जाणार असून कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.